शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आपल्या हार्वेस्टर प्लॉटमध्ये. हार्वेस्टर चालू आहे सध्या. 1.25 फुटानं आपण 40 किलो बियाणे पेरलं. इथं एकरी व्हरायटी आहे सिलेक्शन 1 त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे युआरबी प्रक्रियायुक्त आहे. उंच वाढणारी व्हरायटी आहे, त्यामुळे आपल्याला एकरी बियाणं जास्त टाकावं लागते. साधारणतः 30 ते 40 किलोपर्यंत बियाणं टाकू शकता आपण. आणि हार्वेस्टिंग व्हरायटी आहे, त्यामुळं खताची मात्रा जी आहे ती एकदाच देऊ शकता आपण. त्यामध्ये आपण 10-26-26 2 पोती दिलेली आहे. आणि अशा प्रकारे इथं काढणी चालू आहे हार्वेस्टरनं. युआरबी प्रक्रियायुक्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं इतर अन्नद्रव्य द्यायची गरज नाही. जसं फवारणीमधून कीटकनाशकाशिवाय बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खते 19-19-0-52-34 असं काही चालत नाही. फक्त आपण याला कीटकनाशक फवारू शकता. तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे उंच वाढणारी आहे. जास्तीत जास्त झाडाची संख्या बसल्यामुळं आपल्याला इथं ही पडत नाही, उंच वाढते, त्यामुळे ॲव्हरेज पण चांगला आहे. आणि या व्हरायटीला आपण इथं 2 खतं दिल्यानंतर अशा प्रकारे उंच वाढली. साधारणतः 2.5 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत वाढलेली आहे. आणि त्यामुळे हार्वेस्टिंग व्हरायटी आहे. आणि बुडापासून साधारणतः माल जो आहे हा 9 इंचावर लागलेला आहे. बघू शकता आपण. फांद्या उभ्या आहेत. एका फांदीला 9-10 9-10 11पर्यंत घाटाची संख्या आहे. आणि बघा अशा प्रकारे भरपूर फांद्या आहेत. आणि एकरी उतारा जो आहे या व्हरायटीपासून साधारण 12 ते 18 ते 25 क्विंटलपर्यंत येण्याची शक्यता आहे. हवेमुळं अशा प्रकारे थोडं झुकल्याने वाटते, पण उंच असल्यामुळं काहीही कुठल्याही प्रकारचं इथं आपल्याला अशा म्हणजे नाश वगैरे काही नाही, नुकसान कुठलंच नाही, चांगलं आहे एकदम. आणि सिलेक्शन 1 या व्हरायटीचं नाव आहे, सिलेक्शन व्हरायटी. एकरी आपण इथं 40 किलो बियाणं टाकलेलं आहे. तर खाद्य पण जितकी संख्या वाढली तेवढं द्यावं लागते. आणि जबरदस्त व्हरायटी आहे, मररोगमुक्त आहे, एकही झाड मरत नाही. आणि युआरबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं एका वर्षी एकदाच पेरता येते. व्हरायटी चांगली आहे, दाट पेरणीसाठी चांगली आहे आणि हार्वेस्टिंगसाठी पण चांगली आहे. आणि हाताने जरी कापतो म्हणलं आपण मजुरांकडून तरीही चांगल्या प्रकारे काम करते. आणि बुडाला घाटे वगैरे राहत नाहीत. बघा अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे. तर आता इथं हार्वेस्टिंग आपली चालू आहे. आणि इथं साधारणतः आपल्याला 17-18 क्विंटलची रास पडेल असा आपला अंदाज आहे. बघू आपण कितीपर्यंत पडेल ती. आणि जास्त फवारे घ्यायची गरज नाही, कारण व्हरायटी युआरबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं मोजकंच आपल्याला इथं खाद्य द्यावं लागते. 10-26-26 आपण 2 गोण्या दिल्या, नंतर द्यायची गरज नाही. क्लोरोपायरिफॉस M45ची फवारणी केली पहिली 15 दिवसांनी उघडल्यानंतर, नंतर 15 दिवसांनी प्रोटेक्ट सुपर साफ पावडर अशा प्रकारे फवारणी केली. नंतर इमामॅक्टिनची एक, पुन्हा इमामॅक्टिनची एक, अशा प्रकारे 4 फवारण्यामध्ये ही व्हरायटी आलेली आहे. आता इथं जी कापणी केली हार्वेस्टरनं ती आता काढणं चालू आहे. माल टाकला खाली, नाही पडत नाही. तर बघा अशा प्रकारे आता माल खाली टाकणं चालू आहे. बघू शकता आपण. जो भाग आहे त्यात तुटार जमा होती. इथं त्या भागातून माल पडते हार्वेस्टर चणा काढण्याचं.